हाय हॅलो नमस्कार. आता वाजले सकाळचे 7:30. कणिक वगैरे मळून घेतलेली आहे मी आणि कांदा वगैरे लसूण छान मस्त परतून घेणार मी, कारण की आज आहे शेवभाजी करायचा विचार. शेवभाजीसाठी मी कांदा वगैरे आणि खोबरा खीससुद्धा टाकणार आहे आणि ते छान परतून घ्यायचं. परतल्यानंतर त्याला होऊ द्यायचं. आणि थोडा ओटा लहान असल्यामुळे थोडी अडचण होत असते, पण काही हरकत नाही. आणि मी कढईमध्ये तेल टाकलेले आणि याच्यामध्ये सर्व मसाला मी परतला होता, म्हणून मी ती कढई काही साफ केली नाही, कारण तेलाची होती, तेल वगैरे होतं त्याला. चला मग मी आता जिरे मोहरी सर्व मसाला काढून घेतलेला आहे मी. हळद तिखट मीठ गरम मसाला. चला आता आज आपण करणार आहे मस्त छान शेव भाजी. चला, आणि मसालासुद्धा मी बारीक केलेला आहे. आणि आता जिरे मोहरीची फोडणी देणार आहे. आणि तेल एकदम छान गरम झाल्यावर तुम्ही जिरे मोहरी टाकत जा, कारण आहे ना मस्त छान फोडणी बसते बरं का. चला आता मी आणि कमीत कमी 10 मिनटं किंवा 5 मिनिट असं पूर्ण मसाला परतून घ्यायचा, कारण की मग ते पूर्ण तेल वगैरे छान सुटतं भाजीला. बघा असं छान परतून घ्यायचं आणि नंतर मग पूर्ण मसाला आपण याच्यात टाकणार आहे. आता हे सर्व मसाले आपण याच्यात टाकणार आहेत. हळद तिखट मीठ गरम मसाला आणि धणेकूट. आता हे परतून घ्यायचं. छान परतून घ्यायचं. आणि जेव्हा पण तुम्ही मसाल्याच्या भाज्या कराल तर गरम पाणी नेहमी वापरा, कारण की गरम पाण्याने भाजीला तेलसुद्धा छान येतं आणि चव पण खूप छान लागते बरं का. चला मी आता परतून घेते आणि नंतर बोलते. पाणी तुम्ही तुमच्याप्रमाणे टाकू शकता. आणि याच्यामध्ये कस्तुरी मेथीसुद्धा आपण टाकणार, पण माझ्याकडे आता नाही आहे, तर तुम्हीसुद्धा टाका. आणि नवरात्री असल्यामुळे ना खूपच उशीर होतो आहे, रात्री आम्हाला 1-1:30 वाजून गेला. चला मी आता फटाफट पोळ्या वगैरे करते, चहा वगैरे घेते. हे बघा, आणि भाजी ना खूपच छान लागते बरं का. तुम्हीसुद्धा एक वेळा अशी करून बघा. चला आता छान मस्त. आणि शेव तुम्ही नंतरच टाका, कारण आता आपण शेव याच्यामध्ये टाकणार नाही आहे, कारण की मग ते एकदम हे होऊन जातं, घट्ट भाजी होऊन जाईल आपली. त्याच्याकरता आपण जेव्हा जेवण वगैरे करतो तेव्हा शेव त्याच्यामध्ये टाका, भाजी गरम करून. चला मी आता चहा वगैरे घेऊन घेते, कारण आता सुमितला पण टिफिन द्यायचं बाकी अजून, कारण मला पण उशीरच होतो आहे. चला मी आता चहा वगैरे घेते आणि नंतर बोलते. हे पा भाजीला किती छान तेल सुटलेले बघा. आणि आता मी येते म्हणजे शेव टाकलेले बघा. आणि आता मिस्टरांचा टिफिन वगैरे भरते आहे. चहा वगैरे देते त्यांना सर्दी वगैरे झालेली आहे. छान मस्त भाजी झालेली आहे. तुम्हीसुद्धा एक वेळा ट्राय करा. आणि आता त्याचं टिफिन वगैरे भरते आणि नंतर बोलते. हाय हॅलो नमस्कार. तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता सर्व काम वगैरे झालेलं आहे आणि मी कामावरती जाणार आहे. आणि आज स्वयंपाकामध्ये शेवभाजी केलेली आहे. चला तर मग आता आपण कामावर जाऊ आणि नंतर बोलू. आता मी घरी आलेली आहे आणि याच्यामध्ये बटाटेला शिट्टी घेणार आहे एक, कारण फक्त आईचा उपास आहे, आम्हाला उपास नाही आहे. आणि शेंगदाण्याचं कूट वगैरे पण आहे. आणि सुमिदास क्लासला गेलेला नाही आहे, कारण खूपच गरबा खेळतो ना, म्हणून थकून गेलेला आहे. चला आता मी आता चहा वगैरे घेते आणि नंतर बोलते. ए बा एकदम छान मोकळा झालेला आहे साबुदाणा. आता मी आईला देते फराळाचं. आईला म्हटलं तू फराळाचं करून घे, आम्ही नंतर जेवण करू. चला मग. काय कसं झाला साबुदाणा? एक नंबर झाला, छान झाला साबुदाणा. हो का. मी आईला उपास आहे, आईला म्हटलं उपास करू नको, तरी आई उपास करते बघा. झाला साबुदाणा. कारण आईकान फळ वगैरे खावत नाही, आईला ते डाळ वगैरे नाही इथं बघा.
तरी आईसुद्धा उपास केला. आणि सुमितला म्हटलं खा, तर तो अजून टी व्हीच बघतोय. चला मग कर काय मग तू फराळाचा. आता आपण जाण्यासाठी निघालोय गरबा बघण्यासाठी. चला, आणि आता पाणी वगैरे घेतलेलं. आता आम्ही जाण्यासाठी निघालोय. आणि बघा पाण्याच्या बॉटल, कारण मुलांना गरबा खेळून खूप थकून जातात, मग पाणी वगैरे पितात. आणि आता आम्ही गरबा ग्राउंडवर गेला तुम्हाला बोलतो. चला, आम्ही तिथं पोहोचलो आणि बसण्यासाठी खुर्च्या वगैरे सर्व आहे. सोमवारच सर्व दुकानं वगैरे, नाश्ता वगैरे करण्यासाठी मुलांना, आईस्क्रीम वगैरे, काही पापडीचं लोट म्हणजे पापडाचं पीठ वगैरे, काही पप, समोसे, असं चायनीज सर्व आहे तिथं. आम्ही तिथं आणि गायक वगैरे सुद्धा आहे गाणे वगैरे म्हणण्यासाठी, म्हणून मी आवाज म्यूट केलेला आहे. नंतर मग आम्ही तिथं बसतो. आणि आम्ही नंतर जाण्यासाठी निघालो. आणि रस्त्याने बघा DJ वगैरे, लाईटिंग, आणि नवरात्रीचं खूपच छान वातावरण असतं बरं का. सुमित तर एकदम खुशच असतो बरं का नवरात्रमध्ये गरबा खेळण्यासाठी. त्याला खूप आवडतं लहानपणापासून. नंतर मग आम्ही तिथं पोचलो आणि बघा मस्त छान डेकोरेशन केलेलं आहे. आणि आंबे माताजींचा आशीर्वाद घेतला. मग आंबे माताजींना म्हटलं सर्वांचं आरोग्य चांगलं ठेवा, सर्वांची इच्छा पूर्ण करू माताजी. आणि बघा डेकोरेशन खूपच छान झालेलं होतं. प्रसाद वगैरे घेतला आणि आम्ही तिथं ग्राउंडवरती गेलो. अजून गरबा चालू झालेला होता थोडा. लहान लहान मुलं आणि मुली खूपच सुंदर तयार होऊन आलेले होते. आणि नंतर मग सर्वजण आले आणि गरबा चालू झाला. सुमीचे फ्रेंड सर्वजण एकदम छान गरबा वगैरे खेळतात बरं का. आणि सर्वजण इतके छान गरबा खेळत होते, खूपच छान गरबा. आणि मला गरबा जमत नाही म्हणून मी काही खेळत नाही. आणि सुमीचे फ्रेंड हे सर्व क्लास स्कूलमधले आहे. लहानपणापासून सोबत असल्यामुळे त्यांना खूप एन्जॉय, आनंद होतो. आणि नंतर मग ब्रेक पडला, नाश्ता वगैरे केला आणि पुन्हा गरबा चालू झाला. आणि नंतर मग आरती वगैरे झाली. मग 15-20 मिनटं पूर्ण गरबा चालू झाला. सर्वजणांनी खूपच छान गरबा वगैरे खेळला. नंतर पाणी वगैरे पिले आणि मग आता राईट टाईम 1 वाजलेला आहे. मित्रांनो, आता मी गरबाकडून आलेला आहे. तर मला आज गरबामध्ये भेटते बॉटल. आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंटसुद्धा करा. चला आता बाय.